थंबनेलला तुम्ही पाहिलंच असेल की आपण कोथिंबीर आणि बटाट्यापासून छान असा भन्नाट पदार्थ, पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. तर इथं मी मोठी मूठ भरून अशी कोथिंबीर घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर बघा. एक बटाटा घेतला आहे, बटाट्याचे साल काढून घेतल्यात आणि हा बटाटा आपल्याला ज्या खिसणीने आपण आलं वगैरे खिसतो ना, त्या छोट्या खिसणीने खिसला तरी चालेल. तुमच्याकडं मोठी खिसणी असेल त्यानं खिसला तरी चालेल. तर इथं आपल्याला हे पातळ असा छान असा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता मी बटाटा खिसून घेतला आहे. तर त्या खिसामध्ये पाणी घातलेलं आहे, कारण आपला खिसा आहे ना तो काळा किंवा लाल वगैरे पडत नाही आहे. तर पाणीचं तो साईडला ठेवायचा आणि इथं आपली कोथिंबीर आहे ना, छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर आहे बघा. तर या कोथिंबीरीच्या ना जाडसर अशा काड्या असतात ना, जाडसर देठ ते घ्यायचे नाहीत. कोवळीवाले देठ घ्यायचे आणि बारीक होता होईल एवढी छान बारीक अशी कट करायची बघा. तर इथं कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे गॅसवरती. तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली ना की या कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर एक चमचा मी तेल घालून घेतलं आहे बघा. छोटा किंवा मोठा चमचा तेल घातलं तरी चालेल. तर तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे बघा. तेल छान गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे. तर जिरं छान असं फुललं आहे बघा. जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. तर कट केलेली कोथिंबीर आहे ते टाकून घेतली आणि छान असं या कोथिंबीरीचा कच्चीपणा जाईपर्यंत ही कोथिंबीर आपल्याला परतून घ्यायची. तर कमी गॅसवरती आपल्याला ही कोथिंबीर परतून घ्यायची बघा, म्हणजे करपणार वगैरे नाही. तर अगदी 2 ते 3 मिनटं ही परतून घ्यायची कोथिंबीर. तर अशी छोटीशी बनते बघा ही कोथिंबीर, अशी गोळ असल्यासारखी भाजी टाईप अशी छोटीशी होते. आपण एवढी कोथिंबीर घेतली होती पण खूप कमी होती अशी शिजून. तर ही परतून घेतल्यामुळे एवढीशी कोथिंबीर झालेली आहे. तर याच्यात आता आपण जो बटाटा किसून घेतलेला होता तो टाकायचा. तर बटाट्याचं पूर्ण आपण पाणी आहे ना ते पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचा आहे बटाटा तो किसलेला आणि तो आपल्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर एक बटाट्यापासून आणि कोथिंबीरीपासून खूप पौष्टिक असा, मुलांना हेल्दी असा आपण पदार्थ बनवणार आहोत. त्याच्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा खूप हेल्दी पदार्थ आहे बघा. तर मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा मुलं शाळेतून आले ना तर छोट्या मोठ्या भुकेसाठी अशी खाऊ मागतात ना, काहीतरी नवीन चटपटीत असं वाटतं मुलांना, तर असं तुम्ही खाऊ बनवून देऊ शकता. अगदी 5 ते 10 मिनटात बनणारी ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना देखील आवडेल आणि एकदा बनवले तर मुलं नेहमी हाच पदार्थ मागतील. तर इतकी भन्नाट अशी रेसिपी आहे. तर 2 ते 3 मिनटासाठी छान आपला बटाटा वगैरे परतून घेतला आहे कोथिंबीरमध्ये आणि याच्यात 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे बघा. तर 1 ग्लास पाणी ओतल्यावरनं छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर, बटाटा वगैरे आणि याला उकळी काढून घ्यायची आता. तर असं सर्व बाजूनी जो काय आपला बटाटा वगैरे कढईला चिकटलेला असतो तो काढून घेतला आहे आणि याला छान अशी उकळी देऊन घ्यायची. तर त्याच्यात अगोदर मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे बघा, छोटा चमचा. कारण कोणत्याही पदार्थामध्ये मीठ असेल तर पदार्थ आपला छान असा टेस्टी बनतो किंवा बेचव बनत नाही. तर याच्यात तिखट वगैरे काही टाकायची गरज नाही किंवा जास्तीचे मसाले वगैरे. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे. त्याच्यामुळं रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. आणि याच्यात आता 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर थोडा थोडा करून आपल्याला या पाण्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. तर एका हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि एका हाताने रवा टाकायचा आहे. त्याच्यामुळं गुठळ्या वगैरे होणार नाहीत म्हणून थोडा थोडा टाकून घ्यायचा, असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्या गॅसची फ्लेम आहे ना ती कमी ठेवायची आहे. त्याच्यामुळं आपल्या रव्याला गुठळ्या होणार नाहीत. छान असा आपला रवा मिसळला जाईल बटाट्यामध्ये आणि कोथिंबीरमध्ये. तर आता पूर्ण 1 वाटी रवा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घेतलं आहे मी. तर याच्यात गुठळ्या वगैरे राहणार नाहीत असं मिक्स करायचं आहे.
तर सर्व बाजूने असं बघा परतून घेतलं आहे. असं 2 ते 3 मिनटासाठी छान सतत आपल्याला हलवून नाही परतून घ्यायचं आहे सर्व बाजूने. म्हणजे आपला रवा जो आहे ना तो बटाट्यामध्ये आणि कोथिंबीरमध्ये छान असा मिक्स होईल आणि छान असा शिजून निघेल बघा. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर इथे छान असं बघा आपला रवा पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे रव्याने आणि आता का नाही याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे बघा. याच्यामुळं काय होईल, आपला रवा आहे ना तो बटाटा आणि रवा छान असा शिजेल. तर इथं झाकण ठेवलं आहे. तर 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे बघा. तर बघू शकता आपलं मिश्रण आहे ते छान असं शिजलेलं आहे. तर याच्या गुठळ्या वगैरे झाल्या नाहीत, छान असं ह्याचं मिश्रण तयार झालं आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आणि थोडंसं थंड करून घेते. तर हे जास्तीचंही थंड करायचं नाही बघा. पूर्ण थंड झालं की याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तर थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि याच्या बघा छान अशा गोल गरगरीत आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर खूप छान हा पदार्थ तयार होतो बघा. लहान मुलांना बाहेरचे कुरकुरे वगैरे खायची म्हणजे सवय लागलेली असते ना, तर मुलं मागतात बघा. तर या पावसाळ्याच्या दिवसात वगैरे मुलांना असं कुरकुरीत किंवा चटपटीत खायला आवडतं. तर असे तुम्ही घरामध्ये रव्यापासून आणि बटाट्यापासून तुम्ही असे हेल्दी हे कुरकुरे आहेत, हे बाउल्स तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी क्रंची बनतात आणि अगदी कुरकुरीत असे होतात बघा. मुलांना खूप आवडतील या पद्धतीचे तुम्ही कुरकुरे बनवून दिले तर. तर असे पूर्ण असे मी याचे बॉल बनवून घेतले बघा मिश्रणाचे. थोडेसे कुरकुरे पण बनवून घेतले. तर या पद्धतीचा आपण पदार्थ बनवून झालेला आहे. तर आता मी तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये. तर तेल छान असं गरम करून घेतले. तर तेलामध्ये एक जो काही आपण बॉल बनवून घेतले तो एक टाकलेला आहे. तर छान असं आपल्याला हा बॉल आहे ना तर खरपूस असं तळून घ्यायचं आहे बघा. पूर्ण असं सोनेरी कलर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर लालसर कलर असा आला ना की हे बॉल छान असे क्रंची बनतात, अगदी कुरकुरीत बनतात आणि याच्यामध्ये पीठ वगैरे काही राहत नाही. खूप छान हे तयार होतात. तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की एकदा बनवून द्या. मुलांना खूप आवडेल. आणि बाहेरचे दुकानातले वगैरे वेपर्स कुरकुरे असं आणतात ना मुलं, तर ते विसरून जातील या पद्धतीचे तुम्ही हे असे बॉल बनवून दिले मुलांना तर. तर असं पूर्ण गॅसची फ्लेम आहे ना ते पूर्ण लो करायची आहे बघा. त्याच्यावरती आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत बनतात आणि या बॉलच्या मध्ये पीठ वगैरे काही राहत नाही. बघू शकता असा त्याला लालसर असा कलर येत आहे बॉलला. तर खायला भन्नाट लागतात. खूप चविष्ट ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हे बघू शकता आपले बॉल आहेत ना हा तो छान असा कुरकुरीत असा तळलेला आहे. पूर्ण असा लालसर कलर आलेला आहे बघू शकता. खूप क्रंची होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी हेल्दी आहे त्याच्यामुळं मुलांना बनवून दिली तरी काही हरकत नाही. तर बाहेरचे तेलकट वगैरे खाल्लं ना तर या दिवसात मुलांचा घसा वगैरे खराब होतो किंवा त्यांना सर्दी ताप वगैरे येतो. तर असं तुम्ही घरात बनवून दिलं तर खूप हेल्दी आहे बघा हा पदार्थ. तर ते बॉल पण तळून घेतलेत बघा आणि थोडेसे कुरकुरे मी बनवून घेतले होते ना ते पण कमी गॅसवर ते छान असे तळून घेते. असा पदार्थ बनवला मुलांना खूप आवडतो. हे तुम्ही कुरकुरे सोया सॉस किंवा आपली शेजवान चटणी वगैरे असते ना त्याच्यासोबत मुलांना खायला द्या. मुलांना खूप आवडतील. तर मुलांना असं चटपटीत खायला खूप खूप आवडतं बघा.
भाजी चपातीपेक्षा मुलांना असं काहीतरी वेगळं खायला आवडतं, तर तुम्ही नक्की एकदा बनवून द्या. तर याच्यात तेल वगैरे काही राहत नाही बघा या पदार्थामध्ये आणि चवीला खूप असं भन्नाट लागतो. लहान मुलांना जरी दिलं तरी मुलं खूप आवडीने खातील. बघू शकता मी इथं शेजवान चटणी घेतलेली आहे आणि आपले बॉल्स तळून झालेले आहेत. खूप क्रंची झाले आहेत बघा, अगदी कुरकुरीत बनलेले आहेत. तर हे बॉल घ्यायचे आणि असे शेजवान चटणीमध्ये किंवा आपले सोया सॉस वगैरे, टोमॅटो सॉस वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये जर बुडवून खायला दिलं तर मुलं नक्की आवडीने खातील. तर नक्की एकदा ट्राय करा आणि मुलांना खायला द्या. लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा खायला आवडेल असा हा पदार्थ, टेस्टी असा भन्नाट होतो. तर नक्की ट्राय करा एकदा आणि तुम्ही खा. तर कशी वाटली आपली चटपटीत रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.